नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पी एस धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। आज आपला टॉपिक आहे नफा तोटा। यावर आधारित आपल्याला प्रकार 1 बघायचा आहे। त्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी बघणं गरजेचं आहे। तर बघा, जर तुम्ही एक वस्तू 1000 रुपयामध्ये खरेदी केली आणि 1200 रुपयाला विकली, म्हणजे ही झाली तुमची खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत। तर आता व्यवहारात तोटा झाला की नफा झाला हे कसं समजायचं? यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुमची विक्री किंमत बघायची। विक्री किंमत जर खरेदी किंमतपेक्षा जास्त असेल तर त्या व्यवहारात काय होतो? नेहमी नफा होतो। आणि जर समजा तुम्ही एक वस्तू 1000 रुपयामध्ये खरेदी केली आणि 800 रुपयाला विकली, आता बघा, खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत जास्त आहे? आता कोणती किंमत जास्त आहे? खरेदी किंमत। म्हणजे या व्यवहारात काय झाला? तोटा। तर आता या व्यवहारामध्ये किती रुपये नफा झाला? तर काय करायचं? विक्री किंमतीमधून खरेदी किंमत वजा करायची। म्हणजे 1200मधून 1000 गेले, किती राहतात? 200 रुपये नफा झाला। आणि इथं काय करसाल? खरेदी किंमतीमधून विक्री किंमत वजा करसाल, म्हणजे तुम्हाला किती तोटा झाला? 200 रुपये। समजलं? तर चला पहिलं उदाहरण बघूया। बघा, एक वस्तू तुम्ही 1200 रुपयाला खरेदी केली आणि 1440 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती? बघा, सर्वात आधी हे गणित सॉल्व करताना तुम्हाला नफा झाला व्यवहारात की तोटा झाला हे बघायचं असतं। बघा, आता इथं खरेदी किंमत किती आहे? 1200 रुपये। विक्री किंमत किती आहे? 1440 रुपये। हे झाली तुमची खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत। आता जास्त कोणती आहे? विक्री किंमत। मग काय करायचं? आधी खरेदी किंमत म्हणजे किती नफा झाला तुम्हाला हे काढून घ्यायचं। म्हणजे काय करावं लागेल? तुम्हाला विक्री किंमतमधून खरेदी किंमत वजा करावं लागेल। विक्री किंमत किती आहे? 1440 आणि खरेदी किंमत किती आहे? 1200। म्हणजे किती? 1440मधून 1200 गेले म्हणजे किती राहतात? 240 रुपये तुम्हाला काय झालेला आहे? नफा झालेला आहे। 240 रुपये तुम्हाला काय झालेला आहे? नफा झालेला आहे। आता हा 240 रुपये नफा किती रुपयांवर झालेला आहे? तर 1200 रुपयावर। तर हे 1200 काय करायचे? इथं खाली लिहून द्यायचे। नंतर आपल्याला विचारलेलं काय आहे? शेकडा नफा किंवा तोटा किती? आता तोटा तर झालेला नाही आहे, आपल्याला झाला किती आहे? नफा झालेला आहे। तर मग काय करायचं? जर विचारलं शेकडा नफा किती, तर फक्त याला गुणेला 100 करायचा। आता काय करायचं? भाग तोडायचा आहे। हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट। 12 1 12, 12 2 24 आणि हा 0। म्हणजे या व्यवहारात तुम्हाला किती टक्के नफा झालेला आहे? 20% नफा। चला पुढचं उदाहरण बघूया। बघा, एक वस्तू 1200 रुपयाला खरेदी केली व 840 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती? सेम बघा, आधी काय करायचं? आपल्याला खरेदी किंमत लिहायची आहे आणि इकडे विक्री किंमत लिहून घ्यायची। आता बघा, हे खरेदी किंमत, ही विक्री किंमत। आता कोणती मोठी आहे संख्या? खरेदी किंमत। मग आता इथं काय झालेलं असेल? तुमचा 100% तोटाच झाला असेल। तर बघा, 1200मधून 840 गेले, किती राहतात? 360 रुपये। तर हा 360 रुपये किती रुपयांवर तोटा झाला तुमचा? तर 1200 रुपयांवर। आणि विचारलेलं काय आहे? शेकडा। शेकडा म्हणजे गुणेला 100। भाग तोडा। हे 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट। 12 1 12, 12 त्रिक 36 आणि 0 जसं तसे। म्हणजे या व्यवहारात तुम्हाला किती टक्के तोटा झाला? 30% तोटा। समजलं? चला पुढचं उदाहरण बघूया। बघा, इथं समजते तुम्हाला 1500 वर 1800 रुपये। एक वस्तू 1500 रुपयाला खरेदी केली व 1800 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती? आता इथं समजा 1500 रुपयाला तुम्ही एक वस्तू घेतली आणि 1800ला विकली, म्हणजे काय झालं? 300 रुपये तुमचा नफा झाला। म्हणजे 1500 रुपये तुमची खरेदी किंमत होती आणि 1800 रुपयाला विकली, म्हणजे किती जास्त विकली? 300 रुपयानं। तर मग काय करायचं? 300 वर लिहायचे आणि किती रुपयांवर झाला? 1500 रुपयांवर।
आता विचारलेलं काय, शेकडा नफा किंवा तोटा, तर शेकडा म्हणजे गुणेला 100. भागतोडा, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट, हे शून्य कट. 15 1 15, 15 दुने 30. तर किती टक्के नफा झाला? 20%. चला पुढचं उदाहरण बघूया. एक वस्तू 1000 रुपयाला खरेदी केली व 800 रुपयाला विकली, तर शेकडा नफा किंवा तोटा किती? सेम तेच करायचं आहे. काय करायचं, इथं आता 1000 रुपयाची वस्तू घेतली आहे पण आणि 800 रुपयालाच विकली, म्हणजे काय झालं आपल्याला 200 रुपये तोटा झालेला आहे. मग तो 200 रुपये तोटा कितीवर रुपयावर झालेला आहे? 1000 रुपयाला. म्हणून 200 वर आणि 1000 खाली गुणेला 100, कारण की आपल्याला शेकडा प्रमाण काढायचं आहे. मग 1 शून्य कट 2 शून्य कट, 1 शून्य कट 2 शून्य कट, आणि हे शून्य कट हे शून्य कट, उरले किती? 20. तर 20% काय झालेला आहे? तोटा. तर समजलं, हा होता नफा तोटावर आधारित प्रकार पहिला. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रकारासोबत. तोपर्यंत धन्यवाद.